नमस्कार नमस्कार सर. थोडा रिक्वेस्ट आहे व्हिडिओ का व्हिडिओ तर झाला पाहिजे ना. डीमार्ट कंपनी काय करते ते लोकांना कसं दिसेल. बसा, त्यांना बोलवा जरा. त्यांना विवेक बोलवा ना समोर. काय होत नाही साहेब, आम्ही थोडी तुम्हाला शिव्या देणार आहे. बसा, आम्ही तुमचेच आहोत. आम्ही तुमच्या बरोबर कामं करतो ना. तुम्ही आमचे स्थानिक आहात. कसं आहे, आम्हाला इथपर्यंत काय यावं लागलं. जेव्हा तेव्हा एक महिलेचा मुलगा गेला, तुम्ही काय 5-25 रुपये त्याला देतात कामावर असताना. बरोबर आहे का. त्यांना बोलवा ना. असं नाही होत ना साहेब. नमस्कार, या बसा. या समोर या. एक खुर्ची घ्या. असं ठेवून टाका 2-5 मिनिटं असं साईडला. यांचा मुलगा वारला तुमचा कामावर असताना, ऑन ड्युटी वारला. ट्रिपला म्हणजे फिरायला की पिकनिक मध्ये होता की आपल्या कामाचीच ट्रिप होती ना. तिथं त्याला हार्ट अटॅक आला, व्हॉट एव्हर जे आला असेल, त्याचा डेथ झाला तिथे. बरोबर ना. तुम्हाला माहिती आहे विषय की नाही माहिती. बरोबर ना. पण आज समजा आपण काय दिलं यांना, की कामावर माणूस असताना त्याचं निधन होतो, तर बाबा माझ्याकडे काम करत असताना त्याचा मृत्यू झालाय. आज ती आई आहे, ही मुलगी आहे आणि ही पत्नी आहे. कोणच नाही त्यांचा. बरोबर आहे. तुमच्याकडे सगळे प्रयत्न केलेत, बिचारी सगळे ठिकाणी धावली, पण शेवटी काय एंड मध्ये राज ठाकरे साहेब सगळ्यांना आठवतात. बरोबर आहे ना. तुम्ही काय करणार आहे यांच्यासाठी मला सांगा. तुम्ही हे 5-25 हजार काहीतरी दिलेत ना, हे चालणार नाही. मी तुम्हाला क्लिअर कट सांगतोय. तुम्ही याला दादागिरी समजा, माझी रिक्वेस्ट समजा की माझी विनंती समजा, जे तुम्हाला समजायचं ते समजा. पण ह्या मुलीला न्याय भेटला पाहिजे. मी याच्या भविष्यासाठी आलोय. या मुलीच्या लॉ मध्ये काय बसत नाही. लॉ मध्ये तुम्ही इथं काम करतात ना, बरेच गोष्ट लॉ मध्ये बसत नाही. तुम्ही करतायत, आम्ही डोळे बंद ठेवले. आम्ही लॉ बी, मग तुम्ही लॉच्या पद्धतीने चाललात ना, इथं काम नाही करू शकणार. मी तुम्हाला क्लिअर कट सांगतोय. तर मी एकदम लॉ फॉलो केलं तर. पण चालत राहतोय, मुंबई आहे, काही गोष्ट चालत राहतात. काय कुठेही कुणाला त्रास द्यायचा हे आमचं काम नाही. पण जर त्या मुलीबरोबर अन्याय केला तर मी रस्त्यावर उतरणार. नाही, व्हिडिओ बंद होतच नाही. अहो जनते परत एक मिनिट नाही सायलेंट कर. डीमार्ट कंपनी अब्जो रुपयाचा टर्नओव्हर करते साहेब. कितीचा? अब्जो रुपये. तुम्ही मालक आहात का? तुम्ही पण कामगार आहे ना. उद्या साहेब तुमच्या बरोबर पण घडेल तर तुम्हाला चालेल का 20,000 रुपये? हा, मग मी काय म्हणतोय, तुम्हाला चालेल का 20,000 रुपये? काय विनंती? नाही डिस्कस कशाला, व्हिडिओ मध्येच बोलायचं ना साहेब. माझा व्हिडिओ बंद नाही होत. हे तर तुमची डीमार्ट आहे. मी सरकारी ऑफिस मध्ये बंद करत नाही. मी त्यांना सांगतो जे बोलायचं ते जनतेला, तुमच्या सगळ्या कामगारांना कळलं पाहिजे. आज हिंदुस्थानमध्ये डीमार्ट आहे पूर्ण ठिकठिकाणी. सगळ्या कामगारांबरोबर हे होणार आहे साहेब. मी काय म्हणतोय, ऐका ना साहेब, माझं ऐका ना, माझं काम करायचं सिस्टम थोडी वेगळी आहे. काय असते साहेब, हे काही लोक तर कसं असते, आता नाही आपण वेगळे भेटू ना. आता वेगळे भेटायचा 2-4 लाख रुपये आम्ही घ्यायचे आणि ते जे मृत्यू पावला त्याच्या घराला लाख रुपये द्यायचे. हे मेलेल्यांवर राजकारण आम्ही नाही करत. माझं काम आहे या परिवाराला न्याय द्यायचं. तुम्हाला काय चांगलंच करायचं आहे ना. चांगलं करायची इच्छा आहे की नाही. मग कशाला कळू दे ना जगाला डीमार्ट काय करतोय ते. कसं आहे मग, असं नाहीये तर कसं आहे.
साहेब जे ऑलरेडी ते एजन्सी आहे ऑलरेडी बोलले आम्ही पण हेल्प केलंय. काय हेल्प केलंय? किती दिले तुम्हाला? काहीच नाही. डिमांडनी आम्हाला 1 रुपया नाही दिलाय. फक्त ESI ऑफिस कडून आम्हा लोकांना जे त्याचे PF चे आणि काय जे म्हणजे तिथून मिळाले 79,000 मिळाले आम्हाला. मग तुम्ही काय केलं? डीमार्टनी काय केलं? आम्हाला काय दिलं ते विचार. तसे साहेब डीमार्ट जी कंपनी आहे ना, ज्या कंप्लायन्स होत्या किंवा जी काय तुम्हाला क्लेम द्यायचे होते त्याच्यामध्ये त्या ताईंना विचारा की किती सहकार्य केले आणि किती- अहो साहेब, ते ऑफिशियली PF BF सगळे ऑफिशियली आहे. माझं म्हणणं आहे जेव्हा कामावर काम करताना ना साहेब मृत्यू रोज नाही होत. हे कधीतरी किती वर्षात झालं मला सांगा जरा. तुमच्या डीमार्ट मध्ये किती वर्षात झालं मला पहिलं सांगा. तुमच्या एवढ्या कंपनी आहेत, किती मृत्यू झालेत काम माझ्या करताना? मुलाचं झालं. अजून इतर मुलंही आहेत त्यांच्यासाठी पण तुम्ही लोक हेच रिझन सांगणार. साहेब आज तुम्ही आमच्या पाठीशी कोणीच साहेब, मी नाहीये. काय म्हणतोय, आपण सगळ्यांची पुढे. काळजी घेतो. सगळे कामगार आहेत किंवा सगळेजण नाही ना, काय कामगारांची व्हॅल्यू नाही तुमच्याकडे साहेब. हे मी बघतोय तुमच्याकडे कामगारांचा काही व्हॅल्यू नाही. हे मला नाहीये. दिसलंय. ही मुलगी आली, हे मिस साहेब तुमचा ना आतमधला हा हृदय ना रडला पाहिजे. तुमचा आतमधला हृदय रडला पाहिजे. आणि तुम्ही तुमच्या अजून वर असेल ना त्यांना सांगितलं पाहिजे की यांना 5, 50, 10, 15 लाख रुपये काय द्यायचे ते द्या. आम्ही भाड्याच्या घरात राहतो. त्या मला ना नवरा आहे ना मुलगा आहे. एक मुलगा होता तो पण गेला. आज आम्ही तिघेच आहेत. आमच्या तिघांवरती आम्ही लोक कसं जगतो आम्हाला माहिती. होणार रडून. आज म्हणजे आज आमचा आधारच तुटला पूर्ण. तेवढं सगळं होतं म्हणून त्यांना एक वेळ ते भेटले पण म्हणजे त्यांना काय ऑप्शन. अहो साहेब, काय ऑप्शन? एक जॉब देताय. जॉब तर काम करणं त्याचा पगार तुम्ही देणार आणि जॉब तुम्हाला यांना द्यायचा आहे. माझे स्थानिक लोक आहेत. तुम्ही नाही देणार तर मी तुमची कंपनी चालू देणार नाही इथे. माझ्या स्थानिक लोकांना काम नाही. मी म्हणून बोलतोय त्यांना जॉब दिला तर काही मेहरबानी नाही. ते माझे स्थानिक आहेत चांदिवलीचे. तुम्हाला त्यांना काम द्यायचंच आहे. पण माझं म्हणणं असं आहे की तो मुलगा तुमचं काम करत असताना तो घरी झोपला असता, त्याला अटॅक आला असता तर मी तुम्हाला काही तुम्ही काय करणार आहात मला तेवढं सांगा. जर तुम्ही ना सांगितलं तरी मला काही प्रॉब्लेम नाहीये. मी निघून जाणार इकडनं. तर तुम्ही कायदे मला बोलणार ना कायदा, मी तुम्हाला तसं आम्ही मला 10 मिनिटं लागणार तुम्हाला कायदा दाखवायला. पण तुम्हाला खूप अडचण होणार साहेब. पण आम्ही काय विचार करतो, राहू दे, हे मुंबई आहे, एकदम 100% कायदा अंमलीमध्ये येत नाही. पण तुम्ही जर कायदा यांच्यावर लागू केला तर तुमच्यावर 100% लागू होणार. एक एक लहान गोष्ट मी लागू करणार. पण मी या मुलीला न्याय देणार. मला बाकी काय माहित नाही. आणि तुम्ही सगळे कामगाराच आहेत. हा हार्ट अटॅक कुणालाही येतो. देव न करे उद्या तुम्हाला नाहीतर कुणालाही येणार. तेव्हा काय हे तुमच्या वाईफला फक्त जॉब भेटली तर चालेल का? तुम्ही फक्त मला एवढं सांगा, चालेल का? चालेल का? जे पण आहे माझं वेगळं तुम्हाला चालेल का साहेब? माझा वेगळा काय नाही. माणूस असतो तो काय HR ला वेगळं, हा माणूस मेला तर वेगळा असा असतो काय? तसं नाही. असं नसतो ना साहेब. तुम्ही काय करणार आहात मला सांगा साहेब. नाहीतर मग मी माझ्या पद्धतीने मला काय करायचं मला माहिती आहे. मी आज तुम्हाला एक विनंती करायला आलोय, हात जोडायला आलोय. तसं हात जोडतो मी. काय नाही, या मुलीसाठी मी हात पण जोडणार. म्हणजे तुम्हाला आम्ही हा, पण साहेब उद्या असं व्हायला नको की तुम्ही माझ्या या साधेपणाला एक वेगळ्या अर्थाने घेणार. हा काय करणार? तर असं नका करू साहेब. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. आम्हाला पण डेव्हलपमेंट पाहिजे. तुम्ही एवढी मोठी कंपनी आलात, माझे स्थानिक लोक कामावर लागलेत, आम्ही खुश आहोत. पण असं कोण गेला आणि तुम्ही हे ते पण PF दिलं, हे दिलं तर काय मेहरबानी थोडी आहे? तुम्ही द्या, त्या मुलीच्या नावाने काहीतरी पैसे टाका, त्याच्या अकाउंटमध्ये टाका, तरच काहीतरी होणार ना. अहो साहेब, अब्ज रुपयाचा टर्नओव्हर आहे तुमचा. अब्जो पण नाही. असा 0 किती टाकणार समजत नाही, तेवढं टर्नओव्हर आहे तुमचा. असे किती लोक मारतात तो कामावर? मला वाटतंय 2-5 कधी एखादा ऍक्सिडेंट झाला 5 अशा लोकांना तर दिलं पाहिजे. कामगार टिकतील तुमच्याकडे. आपण म्हणजे वरती आम्ही ते सांगू त्यांना. कधी सांगणार मला किती दिवसात तुम्ही रिप्लाय देणार? त्यांना हा, मॅडम तुमचं काम करा ना. किती दिवसात तुम्ही मला सांगणार? सांगतो कसं आहे, आता तुम्ही आला तिथं म्हणजे चांगल्या गोष्टी आणि याच्यासाठी आलाय. तुम्ही जो काय तुमचं म्हणणं मांडलेलं बरोबर, आम्हाला आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलावं लागेल. कारण आम्ही त्यांना बोला, वरिष्ठ कुठं बसतात ते सांगा, आम्ही तिकडे पण जाऊ. नाही
हा, असं नाही. मुंबईमध्ये तुम्ही काय, महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही सांगा, त्या मुलीसाठी आम्ही धावपळ करणार. पण काय आहे की मी नाही बोललो 50 लाख द्या, मी नाही बोललोय की तुम्ही 50 लाख द्या त्याला. डीमार्टनी 50 लाख दिले तरी काय फरक पडत नाही डीमार्टला. 1 तासाची आवक असेल त्याची, है ना. आज आम्हा लोकांना घर नाही, आम्ही भाडं भरू नाही शकत. आज आमची परिस्थिती आहे, कारण माझा बरोबर कमवणारा आहे. मुलगाच गेला. त्या पॉइंट ऑफ व्ह्यू आम्ही तुम्हाला जेवढं सहकार्य करायचंय म्हणजे ऐकून घ्या. अरे पीएफ आणि हे सगळे कुठं तुम्ही त्याला सहकार्य म्हणतात काय. असं नाहीये, बाकी बऱ्याच कंपनी अशा आहेत ते बघत पण नाही. सगळे बघतात, सगळे बघतात. कुणाला आम्ही सोडतच नाही. असं मृत्यू झाला आणि तो विचारेल मी कंपनी काय देणार नाही, असं पॉसिबलच नाही. किरण, आपण किती कॉल केले त्याच्यात, आणि आपलं जे म्हणजे नंदकुमार आहे त्यांच्या थ्रू किती वेळा आपण ऑफिसला गेलो, SIC ऑफिस, PF ऑफिस. आज विश्राम हाऊसला पेन्शन चालू आहे. साहेब मी काय म्हणतो, ते सगळे चालू झाली ती ना. अहो हे सगळे सरकारी काम आहे. तुम्ही समजा, तुम्ही जे बोलताय ना हे सगळे सरकारची सिस्टम आहे. असू दे. पण माझं म्हणणं असं आहे की डीमार्टचा एक कामगार तुमचा परिवाराचा सदस्य गेला ना, म्हणूनच तुमचा परिवार होता तो ना. की आम्ही काय त्यांना मदत केलेली आहे. अहो ती मदत सोडून द्यावं साहेब, तुम्ही नका बोलू ती मदत. माझं म्हणणं आहे तुमचा परिवारचा सदस्य गेलाय त्याला काय देतात ते मला सांगा. नाही, तुम्हाला पण म्हणजे माहिती. मला सगळे माहिती आहे हो साहेब. मी इथं आलो असेल तर काय माहिती घेऊन आलो असेल ना. मला पण तुमच्या बरोबर बोलायचं तर काय मी यांना विचारलं नसेल काय दिलंय ते. तर ते म्हणजे आमचं कर्तव्य तुम्हाला सांगणं, किंवा आमचं एक आम्हाला पण साहेब, केलं पाहिजे ना की कुठंतरी नियम बाह्य कामं ही करावे लागतात, जसे तुम्ही इथं करतात तसं नियम बाह्य काम तुम्हाला करावं लागेल. कदाचित नियम मध्ये बसत नसेल तर, पण हे मी माझ्यासाठी नाही मागत, बरोबर आहे. मी या मुलीसाठी मागतोय. चांगल्यासाठी सांग. कसे बरेच असे नेते असतात, असं झालं ना की बोलणार एक काम करा 5 लाख मला देऊन टाका, त्या घराला त्याच्या आईला 1 लाख रुपये देऊन टाका. आणि मग लोकांनाही असं वाटतं अरे बाबा बघा लाख रुपये घेऊन दिले. अरे ते लाख नव्हते, हा ना. पण मला कुणाच्या मृत्यूचे पैसे नकोय आम्हाला, असे आम्ही काम पण करत नाही. ह्या मुलीला तुम्ही जे देणार आम्ही तुमचा सत्कार करू इथे, पण द्यावं लागेल साहेब. आम्ही तुमचा जे पण विचार तुम्ही मांडा, definitely आम्ही पुढे हे करू तुमच्यावर. तुम्ही मला सांगा कधीपर्यंत आम्ही परत कधी यायचं. माझी इच्छा अशी आहे की आता आम्ही येताना एक चांगला बुके आणि एक शॉल घेऊन यायची तुमच्यासाठी. असं करा, 2 दिवसात आम्ही इथे येणार. जे जे आपल्या परीत होतं तेवढा तुमचा जो विचार आहे डेफिनेटली आम्ही तुम्ही पोचवा त्यांना. आणि बाकी अजूनही मला माहिती आहे की तुम्हाला काय सांगणार तर तुम्ही करणार. मी बोलणार तुमच्याशी. पण माझी विनंती आहे या मुलीसाठी करा. तुमच्या सेटला सांगा चांगला आहे तो पण करणार. तो त्याच्यापर्यंत मेसेज गेला पण नसेल, कारण एवढे डीमार्टचे आहेत. त्यांना बोलवलं होतं ना. कुठं तुमच्या डीमार्टच्या बॉसनी बोलवलं? काय डीमार्टचे बॉस कोण होते? कोण होता डीमार्ट? हे सर- काय नाव आहे त्यांचा डीमार्टचे बॉस? आपल्या इथे हा, डीमार्टचे बॉस? पवईला. मग तिथं जाऊन तुम्हाला बोलवलं. हा, पण काय नाव आहे त्यांचा? तिथे होता अरविंद साहेब होते ते. अहो ते अरविंद कसला बॉस आहे? तुमचा डीमार्टचा बॉस दुसरा कोण आहे? काय नाव आहे? आमचा गुजराती आहे तो. तिथे बसायलाच नाही. मालक गुजराती आहे. तुम्ही पण बघितलं नसेल त्यांना आजपर्यंत. हे काय बघणार? असं नाही. तेवढा मोठा माणूस आहे आणि चांगला माणूस आहे तो, सगळ्यांना मदत करणारा माणूस आहे. पण तुम्हीच मेसेज पोहोचवला नसेल की साहेब आपल्या परिवारातला एक माणूस मेलाय, काम करताना थोडंफार तुम्ही करा. तुम्हीच बोलले नसेल हो त्यांना. स्वतः- असे पैसे सेटचे वाचून काय होणार नाही. असं असतं ते त्यांना तिकडे पोहायला बोलवलं असतं. मग मला आज पवईलाच बोलवलं पाहिजे ना. ऐका हो साहेब ऐका ना, मला आज पवईलाच बोलवलं पाहिजे ना. परत 2 दिवसांनी पवईत मध्ये जावं लागेल आम्हाला. काही नाही केलं तर आजच झालं असतं ना तिथे. आम्ही सांगू साहेब तुमचा जे तो जो काही मुद्दा आहे ना तो नक्की आम्ही तुमच्याशी पोहोचू. कधी येऊ मी परत? आम्हीच येतो साहेब. नाही ना, तुम्ही नका येऊ. यांच्या समोर जे असेल यांना बोलून यांच्या समोर. मला काय भेटायचं नाही. त्यांच्या समोरच बोलणार. हा. पण असं नाही मला भेटायचंच नाही. तसं नाही भेटणार तुमच्या त्यांच्या समोर. कधी येऊ मला ते सांगा. तुम्ही म्हणणं 1 महिना 2 महिना नाही, एक या वीक मध्ये तुम्ही मला सांगा कधी यायचं. या वीकला तर नाही आत्ताच कालच गेले साहेब. जाऊ दे ना. आता काय प्रत्यक्ष भेट करून थोडी फोन आहे. आता काय सगळे काम तुम्ही प्रत्यक्ष भेटून करतात सिनियर लोकांना. काय काम असेल तर फोनवर होतो. तुम्ही फोनवर बोला. जे बॉस होते ते गेलेत कालच. ठीक आहे तुम्हाला खरं वाटलं नाही नाही, आम्हाला काय तुम्ही बोलताय सगळे खरं वाटतंय. तुम्ही सगळे चांगले. पण साहेब 8 दिवसाच्या आत तुम्ही मला रिप्लाय द्या की काय करतायत ते. आणि नाही केलं तरी चालेल. मी तुम्हाला सांगतो ना साहेब.
मला माहिती आहे की यांना 4 पैसे तुमच्याकडनं असं, हे बघा मी सांगतो असं नाहीतर असं, यांना कसे मिळवून द्यायचे ते मला माहिती आहे. आता तुम्ही काय आहे याला काय घेणार ते तुम्ही बघा. मला तुम्ही कुठल्या नजरेने बघणार की हे दादागिरी करतोय काय करतोय तुम्ही नक्की करायचं. तुम्ही चांगलं हा, पण ह्या मुलीसाठी मी काही कुठल्याही स्तरावर जाणार. 8 महिने नको, चाय request नको. केली कंपनीला, पण माझं कोणीच नाही ऐकलं. शेवटी मला त्यांच्याकडे जायला लागलं. कोणीतरी मला म्हणाल तुम्ही ह्यांच्याकडे जावा तर तुमचं काम होणार. मी 8 महिने विनंती केली कंपनीला की प्लीज सर माझ्यासाठी काहीतरी. नाही घ्या ना. घ्या तुम्ही त्याला दे. बाबू ते घे बेटा चहा घे. हे घे बेटा. थँक्यू. अंकलला काम झाल्यावर सांग. अंकलला सांग अंकल माझ्यासाठी काहीतरी करा. आमच्यासाठी असं काय करा की आम्हाला दुसऱ्यांच्या समोर हात नको पसरायला. नाही नाही, आम्ही बघा कदाचित यांची अपेक्षा 5-50 लाख असेल तर मी नाही सांगत की 50 लाख द्या, पण काहीतरी एक अमाऊंट असतो त्याचा चालत राहील. समजलं मला. हा? ठीक आहे. फोन करतो. हो, पण या वीक मध्ये करून टाका साहेब. नाही तर सोमवारी मग बरोबर नाही, ते बरं नाही वाटणार मला. आम्हीच कॉल करू. सोमवार, मंगळवार. सोमवार मंगळवारी नाही, शनिवारी. शनिवारी आज मंगळवार आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार. नाही तर मला पवईची ऑफिस सांगा, मी आता इकडनं तिकडे जातो. तुमच्या कॅपॅसिटी मध्ये नसेल तर. कुठे आहे पवईमध्ये ऑफिस? तसं नाही. कुठे आहे पवईमध्ये ऑफिस? पहिला साहेब जातो ना मी तिकडे. नाही, त्यांना माहिती आहे म्हणजे आपण आम्ही मागच्या वेळेस आम्ही पण त्यांना ते आहेत सगळं तुम्ही चांगलं सगळं जो काय तुमचा मुद्दा आहे ना तो सांगितलं. मुद्दा आम्ही त्यांच्यावर मांडू. असं नाही की ते आता मांडा तुम्ही. झालं आपलं बोलणं. तुम्ही घ्या प्लीज रिपीट नाही करायचं आपण. पण या वीक मध्ये तुम्ही मला फायनल सांगा. बरोबर आहे? म्हणजे तुझे ठीक आहे. आपण एवढे 8 महिने तुम्ही थांबलात, 8 दिवस अजून थांबा. चालेल बेटा? 8 दिवस विनंती सांग अंकलला. अंकल माझे पप्पा तुमचे कामगार होते, सांग अंकलला. काय याचा चेहरा बघा जरा, ह्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून तेवढं अहो रस्त्यावर ऍक्सिडेंट करतो ना कोण ड्रायव्हर पण, तर तो ड्रायव्हर पण बोलतो काहीतरी माझ्यातर्फे मी देतो त्या मुलीला. तुम्ही तर एवढी मोठी कंपनी चालवता तो. हा चल, धन्यवाद. चल नंतर घेऊ आपण, चांगली चहा घेऊ आपण नंतर. मला पण खुशीची चहा भेटली तर मजा येणार. हा चला.